भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईला घवा तुका म्हणे आनंद. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. भारताची आर्थिक राजधानी असणारी ही मुंबापुरी आणि मुंबईच्या उपनगरातील या घणसोली शहरातील एक सेक्टर नंबर 4 हा जो प्रभाग आहे, या प्रभागात या ठिकाणी असणारे सर्व श्रमजीवी अशा लोकांनी या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. माझे एक सांप्रदायिक मित्र असे हरिभक्तीपरायण जितेंद्र महाराज यांचं कुशल मार्गदर्शन या उत्सवाला लाभलेलं आहे. माझं येण्याचं कारण तेच आहे की जितेंद्र महाराज जर शेकडो मुलांना आयुष्यभर पक्वास शिकवतायत तर त्यांच्यासाठी एक दिवस गेलं पाहिजे. एवढाच एक हेतू आहे. अन्यथा माझ्या व्यस्त जीवनातून मला वेळ मिळणं केवळ अशक्य असं आहे. मी आज तुमच्या प्रभागामध्ये आनंदी जीवनाची सूत्र घेऊन आलो आहे. अत्यंत महत्त्वाचा अभंग असा आहे हा. याचं काही चिंतन मांडण्यापूर्वी सद्यकालीन जीवन प्रणालीचा विचार करणं गरजेची गोष्ट आहे. माझं सगळं बालपण आणि तरुणपण मुंबईत गेलं आहे. या संपूर्ण मुंबईमध्ये आणि परिसरात अनेक कीर्तनं केली मी मागच्या कालखंडात. पण जवळपास 3 दशकांचा मी साक्षीदार आहे. पैकी गेल्या 2 दशकामध्ये म्हणजे साधारण 20 वर्षामध्ये ज्याला इंग्रजी भाषेमध्ये लाईफस्टाईल म्हणतात. खूप अवघड वाटेल, लाईफस्टाईल चटकन कळेल इतके आपण इंग्रज आळलो आहे. जरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी आमची मराठी शुद्ध नाही. जीवन गतिमान आहे आणि या गतिमानतेमध्ये माणसाच्या जीवनाची होळी होते की काय असा संप्रत काळ आहे. इकडे लक्ष द्या. संमिश्र लोक बसलेत माझ्यासमोर.
अगदी 80 वर्षापासून ते 8 वर्षाच्या मुलापर्यंत लोक समोर आहेत. या सर्वांना काही सम्यक सांगायचा माझा मानस आहे. इकडे लक्ष द्या. आणि माझं ऐकण्यासाठी सर्वांना माझी विनंती राहील की सर्वांनी आपले मोबाईल शांत करून ठेवा. कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. एखाद्याचा मोबाईल वाजला की सगळ्या इतर लोकांच्या श्रवणाचा सत्यानाश करून टाकतोय. आणि मला असं वाटतं एक वेळ जीवनातून उठलेलं बरं पण कीर्तनातून उठणं वाईट आहे. खूप शांत बसला आणि चांगलं ऐकताय, असंच ऐकलं पाहिजे. पूर्वी काय असायचं, कीर्तनाला ज्या बायका यायच्या त्यांच्या मांडीवर लहान लहान बाळं रडायची आणि कीर्तनात विक्षेप व्हायचा. सध्या ती पुरुषांच्या खिशात रडतात ही मोठीच अडचण आहे. तेव्हा या सर्व लोकांनी आपल्या या मोबाईलच्या उपद्रवाचा संयम पाळावा. इकडे लक्ष द्या. खूप चांगलं सांगणार आहे. मला माहिती आहे अभंग खूप मोठा आहे आणि 120 मिनटात त्याला न्याय देणं शक्य नाही. पण माझ्या स्वभावानुसार थोडं सांगणार आहे पण अतिशय गोड सांगणार आहे. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट म्हणतात. थोडं पण अतिशय गोड. आणि खरं सांगू काय, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार. ज्यावेळी तुमचं आत्मकल्याण होईल. कोणत्याही कॅटेगरीचा माणूस असू दे, ते अगदी चिमुकली मुलं असू देत, मागे बसलेले थकलेले लोक असू देत, कुणाला आनंद नको आहे. आता इथे बसलेले काही थोडे बहुत लोक आहेत, याच्यातल्या एखाद्या माणसाने हात वर करायचा प्रामाणिकपणानं आणि हात वर करून मला सांगायचं की मला आनंद नको आहे. 5 मिनटं देतो मी. 50 मिनटं दिलं तरी कोणी हात वर करणार नाही. बरोबर आहे. आणि कदाचित माझं बोलणं कळलं नाही, कळेलच असं नाही, कळतंच असं पण नाही. कित्येक लोक मख्ख बसलेले असतात, फक्त बुक्का लावून हार घालायचा असतो, असाही श्रोता असतो. कळतंच असं नाही. एखाद्याला माझं बोलणं नाही कळलं आणि त्यांनी नकळत हात वर केला तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे विक्षिप्त भावनेनं बघतील आणि म्हणतील याला ठाण्याला पाठवलं पाहिजे, याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. प्रत्येकाला आनंदाची अपेक्षा आहे, हे लक्षात ठेवा. माझा हा 40 वर्षाचा अनुभव कीर्तनातून व्यक्त होणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या सान्निध्यामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत. त्या दृष्टीनं मी पण श्रीमंत आहे. म्हणजे आपण श्रीमंत असण्यापेक्षा आपले मित्र श्रीमंत असणं ही वेगळी श्रीमंती आहे, हे लक्षात ठेवा. पण यातल्या काही श्रीमंत लोकांचा असा समज आहे, माझ्याकडे लक्ष द्या, यातले काही श्रीमंत माझे मित्र आहेत ना, त्यांचा असा समज आहे की पैशाने सगळ्या गोष्टी विकत मिळतात, असा त्यांचा समज आहे. समज म्हणण्यापेक्षा त्याला गैरसमज म्हटलं पाहिजे. आणि त्याला हे विशेषण देऊन सांगायचं झालं तर त्यांचा तो गोड गैरसमज आहे की पैसा असेल तर सगळं मिळतं. मी काही समोर उदाहरणं ठेवील आणि सांगितल्यानंतर तुम्ही माझ्या मतात आपलं मत मिसळाल. विचार करा या गोष्टीचा. तुमच्याकडे किती पैसा असेल पण त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणत्याही दुकानात भूक विकत मिळत नाही. विचार करा. हे ऐकायला सोपं असलं तरी ते सोपं नाही. माझं बोलणं कळतंय ना. भूक विकत मिळत नाही, ती ज्याची त्यालाच लागावी लागते. कळतंय ना माझं बोलणं.
एक कल्पना करा, एक श्रीमंत माणूस आहे आणि तो त्याच्या किराणाच्या दुकानात बसलाय आणि गल्ल्याच्या समोर बसून तो 500चं बंडल मोजतोय. आणि सकाळी त्याने अर्धी चपाती खाल्ली तर दुपारी 3 पर्यंत ढेकर येतात, इनो प्यावा लागतो. आणि त्याच्याच दुकानात मजुरी करणारा एखादा मजूर त्याच्या देखत जर बाजरीच्या 5 भाकरी खात असेल तर याला कसं बरं वाटेल? 5. मी अर्धी चपाती खाल्ली तर पचत नाही, हा 5 भाकरी खातोय. इकडे लक्ष द्या. त्याला भूक आहे, शेठजीला भूक नाही. जरा बोलू का? देव पण चमत्कारिक आहे, त्याने श्रीमंतालाच भूक ठेवली नाही. गोरगरीब दणकून जेवतोय 4 टाईम, श्रीमंताला भूक नाही. तुमच्याकडे किती पैसा असू दे, त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेमध्ये झोप विकत मिळत नाही. ती ज्याची त्याला लागावी लागते. इकडे लक्ष द्या. मी 2 वर्ग करतो त्याचे. जरा शब्द जवळचे आहेत, घोटाळा होऊ देऊ नका तुम्ही सगळ्यांनी. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. टाळकऱ्यांनी पण कीर्तन ऐकायचं असतं. आणि तुमच्या जीवनाचा उत्कर्ष करणारी मूल्य आहेत. नाही तर 2 तास आम्ही धोतर नेसून उभे राहिलो, रिकामीच राहिलो तर काहीतरी घोटाळा होईल. 2 वर्ग आहेत. शब्द जवळचे आहेत, घोटाळा होऊ देऊ नका. काहींचीच भूक वाट बघते, काहींची झोप वाट बघते आणि काही झोपेची वाट बघतात. काही फरक कळतोय? काहींची झोप वाट बघते ही एक कॅटेगरी आहे आणि काही झोपेची वाट बघतात, असे 2 वर्ग आहेत. त्या पहिल्या वर्गात आमचे सगळे वारकरी आहेत, तिथपासून तिथपर्यंत. आम्हाला झोपेची काळजी नाही. हरिओम बरोबर आहे का नाही? आपल्याला झोपेची काळजी नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा असू दे नाही तर तुकाराम महाराजांचा असू देत, एकदा वारकरी दुपारी जेवला, ढेकळात पडला तरी डाराडूर पंढरपूर. काय असतो? 5 रुपयाचा प्लॅस्टिकचा कागद. घरात फॉर्मच्या गादीवर झोप येत नाही, पण वारीच्या रस्त्याला नांगरटीत पडला तरी डाराडूर पंढरपूर. वारकऱ्याला झोपेची काळजी नाही. वारकरी अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप लागते, ही सुद्धा व्याख्या मला पटत नाही. अंथरुणावर पडल्यावर झोपतो तो वारकरी नाही, झोप लागूनच खाली पडतो त्याला वारकरी म्हणायचं. आता काही वारकरी आमच्या कीर्तनात पडल्यावर कळतं तो झोपलाय. एखादा टाळकरी पडतो, चांगली 7-8 जिलेबी खाल्लेली असते, मठ्ठा पिलेला असतो, डोळ्यावर येते आणि टाळ. नेपोलियन नंतर तोच. तुम्हाला नेपोलियन माहीत असेल का नाही माहिती नाही, पण नेपोलियन हा एक योद्धा होता. इतिहासात वाचा. नेपोलियन असा योद्धा होता की तो युद्धामध्ये घोड्यावर झोपायचा. झोप आली की झोपायचा. युद्धात 10-20 मिनटं झोप झाली की परत त्वेषानं लढायचा. त्याच्यानंतर आमचे वारकरीच टाळ घेऊन झोपणारे. एक वाक्य चांगलं सांगतो. सगळा अभंग संपेल असं नाही, प्रयत्न करणार आहे पूर्ण करण्याचा. वाक्य खूप चांगलं सांगतो. अंथरुणावर डोकं टेकल्या टेकल्या झोप लागते आणि सकाळी गजर न लावता जाग येते आणि दरम्यानच्या काळात स्वप्न पण पडत नाही. अशी निर्दोष झोप ज्याला लागते तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस आहे, हे पहिलं लक्षात ठेवा.
आणि या वाक्यावर एक विचार करता येईल की झोप ही श्रीमंती आहे, सर्वांनाच असत नाही. दुसऱ्या वर्गातले लोक आहेत की दुपारी रात्री 2 वाजले तरी डोळे छताला, झोप येतच नाही. आम्हाला सांगायला येतात महाराज झोप लागत नाही, काय करावं. गोळी खा झोपेची. गोळी खाऊन झोप लागत नाही, काय करावं, मरा. आता एकच पर्याय शिल्लक आहे, दुसरा नाही शिल्लक. लागत नाही त्याला काय करणार. मी काय सांगतो ऐका. किती पैसा असेल भूक विकत मिळत नाही, किती पैसा असेल झोप विकत मिळत नाही. तुमच्याकडे किती पण पैसा असू देत, ऐका जरा कानाची रंध्र उघडी ठेवून. बाळ इकडे बघ. तुमच्याकडे किती पैसा असू दे, मी पैसा हा विषय जे बोलतोय, मी व्यवहारी माणूस आहे. पैसा पाहिजे. इकडे लक्ष द्या. कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. कोणी विचारत नाही. आता जास्त क्लिष्ट सांगत बसत नाही, बोजड करत नाही. कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. पैसा पाहिजे, पण त्या पैशाला एक सीमारेषा असते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसा काम करतो आणि ती सीमारेषा ओलांडली की उपयोग नसतो. पैसा खिशात असून उपयोग होत नाही. त्याला वाक्य सांगतोय, नीट ऐका. तुमच्याकडे किती पैसा असू देत, तुम्हाला मोजता येणार नाही एवढा पैसा असू देत, पण या पैशाच्या बळावर 1 मिनिटाचं आयुष्य विकत मिळत नाही. पैशाची मर्यादा आहे. मग ब्रिज कँडी असो नाही तर जसलोक असो, हिंदुजा असो नाही तर होकाड असो, नाही उपयोग होत. समारोप करतो माझ्या प्रस्तावनेचा. तुमच्याकडे किती पैसा असेल, तुम्हाला मोजता येत नसेल, तुम्हाला माहीत नसेल एवढा पैसा जरी असेल, अशी माणसं मी बघितलीत, मी स्वतः पाहिली. माझा एक मित्र आहे, त्याचं चहाचं दुकान आहे. म्हणजे चहाचं पावडर, चहा म्हणजे चहाचं नाही, पावडर विकतो. एवढा धंदा आहे की त्याला संध्याकाळी पैसे मोजायला पण वेळ नाही. तुम्हाला जितेंद्र महाराज सांगतो की तो पुढे या, तो एवढा श्रीमंत माणूस आहे काय की संध्याकाळी पैसे भरून ठेवतो पोत्यात. हां, मोजायला वेळ नाही, पोत्यात भरून ठेवतो. आणि सोमवारी सुट्टी असतं त्यावेळेस सोमवारी ती पोती मोजतात आणि बँकेत भरणा करतात. काय श्रीमंती असेल. कधी कधी माझ्या कीर्तनाला येतो तो, अर्थात सोमवारीच, आणि एरिवारी तो येऊ शकत नाही. किंवा मी तो आला की समजतो आज सोमवार आहे, हा येणारच नाही. एवढी श्रीमंती आहे महाराज. पण या पैशाच्या बळावर माझ्या प्रिय श्रोत्यानो कुठल्याही दुकानामध्ये आनंद विकत मिळत नाही. तो स्वतःला कमवावा लागतो. लक्षात ठेवा. कदाचित 50 वर्षापूर्वी आमच्याकडे सुखोपभोगाची साधनं नव्हती, पण आम्ही आनंदी होतो. पण आज सुखोपभोगाची साधनं पायाशी लोळण घेताना माणसाचा आनंद हरवला आहे असं सांप्रदायिक चित्र आहे. कशानं मिळेल आनंद. ही आनंदाची सूत्र तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा
तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त हार विहार युक्त हार विहार युक्त हार विहार युक्त हार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार काल सारा वाचिंतन गंगास्नाने गंगास्नाने आ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काल सारा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या अभंगावर माझी 1998ला कॅसेट झाली आणि त्यावेळेचे भजन सम्राट वैकुंठवासी मारुतीबुवा बागडे आणि पंढरनाथ केसरकर यांनी गायली आणि ते कंपोजिंग पंढरनाथ केसरकरांचं आहे. ते गुरुजीचं नाव घेतलं असलं तरी मारुतीबा म्हणले तू चाल लाव मी मागं म्हणतो. मारुतीबा बागडेंचे एक पट्ट शिष्य असणारे पंढरनाथ केसरकर ड्युटीवरनं डायरेक्ट आल्यामुळे सांप्रदायिक पोशाख नाही आले म्हणून खाली बसले. त्यांनी ती मर्यादा सांभाळली आणि ती सांभाळलीच पाहिजे. कोर्टामध्ये कोट घातल्याशिवाय वकिलाला पण आर्ग्युमेंट करता येत नाही. तसं आपणही शिकलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. फार सुंदर गायली होती त्यांनी मारुतीबुवांनी. आता एक सूत्र सांगतो हां, इकडे लक्ष द्या. अगदी छान बसलाय आणि माझ्या मनासारखे बसलाय. इतकं शांत कीर्तन चाललं पाहिजे. काही काही कीर्तनकार किंचाळतायत. किंचाळणं म्हणजे कीर्तन नाही, ओरडणं म्हणजे गायन नाही आणि बदडणं म्हणजे वादन नाही. पन्नास डेसिबलपेक्षा जास्त कानाची क्षमता नाही ऐकण्याची. वारकरी कीर्तनातील ध्वनी प्रदूषण ही समस्या ठरू पाहते. श्रोते चांगले तो तक्रार करत नाही, बिचारे सहन करतात. त्याला पण आजच कळलं असेल, मी पहिलाच असेल असं करणारा. त्याला रोज अशीच सवय आहे. नॉट नेसेसरी. किती छान ऐकताय तुम्ही. मागच्या महिन्यात मी संभाजीनगरला एकाने कीर्तनाला गेलो होतो. ते कीर्तनाचा श्रोता आला आणि मला भेटला. 6व्या दिवसाचं कीर्तन होतं. तो म्हणला 5 दिवस कानात कापसाचे बोळे घालून कीर्तन ऐकतोय. आज बोळे काढले आणि शांत ऐकलं. कशा करता कर्कशता पाहिजे. मुळामध्ये मायबाप सर्व श्रोते लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय हा ज्ञानेश्वरीचा उपासक आहे. ज्ञानेश्वरीचा मुख्य रस हा शांत रस आहे. कीर्तन ही शांत रसात पाहिजे. तेव्हा सूत्र सांगतो, टिपून ठेवा. आयुष्याचं कल्याण होईल. तेव्हा आनंद पाहिजे ना. पहिली गोष्ट काय केली पाहिजे तर चिंतन केलं पाहिजे. चिंतनानं आनंद मिळेल. हे सुप्रीम कोर्टाचे फायनल डिसिजन आहेत. जजमेंट आहे. आनंद पाहिजे तुम्ही चिंतन केलं पाहिजे. काळ सारावा चिंतने. जेवढा काळ मिळेल चिंतनात घालवला पाहिजे. माफ करा पण पेन्शनर लोक टावळकट्ट्यावर बसतात आणि कुचाळ्या करत बसतात. त्यांना चिंतन करायची इच्छा होत नाही. ह्याची मुलगी कशी आणि त्याचा मुलगा कसा. गावाचा उकिरडा उकरण्याशिवाय दुसरा धंदा काय. माझं म्हणणं असं आहे की आत्मोद्धारासाठी स्वतःसाठी काही करणं कर्तव्य आहे. चिंतन केलं पाहिजे. माणसं चिंतन करत नाहीत. इकडे लक्ष द्या.
केली तर चिंताच करतात. एक नवीन रोग आलाय आणि त्या रोगाचं नाव आहे टेन्शन. डॉक्टरकडे गेल्यानंतर ते असे रक्तदाबाचं मशीन लावतात, बघतात ब्लड प्रेशर, रक्तदाब जरा शुद्ध झाला, ब्लड प्रेशर लगेच कळेल. ब्लड प्रेशर बघतात आणि विचारतात, हे तुम्हाला काही टेन्शन आहे का हो साहेब? ते तो म्हणतो, नुसतं टेन्शन नाही, हायपर टेन्शन आहे. म्हणजे त्याला साधंच टेन्शन आवडत नाही, तो पण प्रतिष्ठेचा विषय. मला 450 साखर आहे, साखर सम्राटच म्हटलं पाहिजे त्याला. आज कीर्तन ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंता सोडून द्या. तणावग्रस्त माणूस जगतोय, प्रचंड स्ट्रेस आहे माणसाला, कशाचा ना कशाचा. सोडून दिली पाहिजे चिंता. जरा बोलू, ऐकता? चिंता केल्याने चिंता मिटत नाही, कदाचित चिंतन केलं तर चिंता मिटतील. ते औषध आहे त्याच्यावर. चिंतनच केलं पाहिजे, लक्षात ठेवा. मी आता विस्तार नाही करत, विस्तार केला तर कदाचित याच्यातच कीर्तन संपून जाईल. ओठात आलंय तर पोटात ठेवत नाही. एक वाक्य चांगलं सांगतो. मला बरं वाटलं तुम्ही थोडे आहात पण छान बसलाय, किमान अत्यंत तन्मयतेनं ऐकताय. मी खूप वाचलंय गेल्या 40 वर्षामध्ये आणि वाचलं पाहिजे. ही जी लहान मुलं बसलीत, मुली बसल्यात, मुलं बसलीत, ही मुलं उभी आहेत, यांनी वाचलं पाहिजे. झपाट्यानं माणसं विनाशाकडे निघालीत असं सांप्रत चित्र आहे आणि तत्वचिंतकाला खूप मोठी त्याची चिंता आहे. 4-5 इंचाचं असणारं मोबाईल नावाचं यंत्र माणसाची बुद्धी भ्रष्ट करते की काय असं चित्र आहे. त्याला आम्ही नाव दिले कर्णपिशाच्य. असं वाटत नाही की त्यांनी बुद्धीला गंज चढत चालला आहे. जुनी माणसं बसलीत मागेपुढे, त्यांना विचारा 50 वर्षापूर्वी पावकी, निमकी, अडीचकी पाठ होती लोकांना. 2 एके 2, 2 दुने 5. मी 2 पण पाठ केली होती. आज 29 पाढा येत नाही. म्हणून दाखवा एखाद्याने. 4 आकडी गुणाकार माणसं तोंडाने सांगत होती. हातात कॅल्सी आल्यामुळे श्रम नाहीत बुद्धीला, गंजत चालली बुद्धी माणसाची. वाचलं पाहिजे. मी जरी अध्यात्माचा प्रचारक असलो किंवा धर्मप्रचारक असलो तर एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा, फार महत्त्वाची आहे. कदाचित विरोधाभासी विचन आहे, विरोधाभासी वाक्य आहे, मला शोभणार पण नाही ते, मला माहिती आहे, तरी मी सांगणार आहे. नाही तर नकोच सांगायला. चला पुढे जातो, त्याच्यावर वाद नको. बरं सांगतो, चला. खालून शब्द आहेत की सांगा. कुठेतरी तेवढीच क्लिप राहिलेलं होते, पण हाय ते सांगतो, त्याच्यात काही वेगळं नाही. भारतीयांच्या देवालयात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयात जातील तर भारतातून पुन्हा सोन्याचा धूर निघेल. वाचन संपलंय. कोण वाचतंय? पेपर पण चाळतात, वाचत नाहीत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता चाळतात. नवा काळ पान नंबर 3 आजचे राशी भविष्य. मेष, अचानक धनलाभ होईल, तिला पेपर ठेवून. अरे काही दुसरं आहे का नाही त्याच्यामध्ये? किती टक्के लोकांना माहिती आहे त्याच्यात अग्रलेख आहे आणि तो वाचावा लागतो? वाचनच नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जगात जी मोठी माणसं झाली ती वाचूनच झालीत, हे लक्षात ठेवा. त्या संदर्भ सांगायचा. मी केरळमध्ये गेलो होतो, केरळला काही एका प्रबोधनासाठी केरळला माझी व्याख्यानं होती, त्याला मी गेलो होतो केरळला. 1989 सालची गोष्ट आहे, 89ची. तर तिथं माझ्या मित्राच्या घरात मला एक पुस्तक मिळालं.
कुरल नावाचं. मिळालं तर वाचा. हे तामिळनाडू एक संत झाले खूप मोठे आणि त्यांचं नाव तिरुवल्लुवर आहे. संत तिरुवल्लुवर खूप मोठे संत होते. तुम्ही जर गेलात कधी तर कन्याकुमारीला त्यांचा 125 फुटाचा पुतळा उभा केला आहे. गुगलवर पण दिसेल तुम्हाला. विवेकानंद स्मारकाच्या शेजारी तो पुतळा आहे. 125 फूट उंच आहे, दगडाचा. तिरुवल्लुवर हे खूप मोठे संत होते. त्याने एक पुस्तक लिहिलं कुरल नावाचं. अर्थात ते तमिळमध्ये आहे, पण त्याचा अनुवाद साने गुरुजींनी केला मराठी. इकडे लक्ष द्या. फार मोठे लोक होते सगळे, फार मोठे. या मुलांनी चरित्र ऐकली पाहिजे सगळ्या. स्वातंत्र्य संग्रामात साने गुरुजीला येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं होतं. 6 महिन्याची शिक्षा झाली. हे साने गुरुजी रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. त्यांच्याबरोबर एक कैदी ठेवला होता, तो केरळातला होता. तो पण कुरल वाचायचा. ते गुरुजी ने एक दिवस त्याला विचारले, आप क्या पढ़ते हैं? तो बोले, मैं हमारे तमिलनाडु में बहुत बड़े संत हुए तिरुवल्लुवर, उनका ये ग्रंथ है कुरल, मैं रोज़ पढ़ता हूँ. त्याने विचारलं गुरुजीला, आप भी पढ़ते हो, क्या पढ़ते हो आप? मैं देखता हूँ. तो गुरुजी ने सांगितलं, हमारे महाराष्ट्र में बड़े संत हुए ज्ञानेश्वर महाराज, जिनका ये ग्रंथ ज्ञानेश्वरी है, मैं पढ़ता हूँ. गुरुजीने सांगितलं. बघा काय मजा आहे. तर गुरुजीने त्याला काय सांगितलं, गड्या आपण आता 6 महिने इथं आहोत तुरुंगात, एकाच खोलीत. आता असं करू, तू मला तमिळ शिकव, मी तुला मराठी शिकवतो. आणि भाषेचं आदान प्रदान झालं. त्या तमिळी कैद्याने गुरुजीला मराठी शिकवलं आणि गुरुजीने त्याला मराठी शिकवलं, याला तमिळ शिकवलं. आणि त्या 6 महिन्यात त्या तमिळी कैद्याच्या मदतीनं गुरुजींनी त्या कुरल ग्रंथाचं मराठीकरण केलं. केवढा उपकार आहे, केवढा उपकार आहे. तेव्हाचे नेते तुरुंगात ग्रंथ लिहित होते, एवढंच बास आहे. लोकमान्याने गीता रहस्य लिहिला. ब्रह्मदेशामध्ये मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षात त्यांनी गीता रहस्य लिहिला. तुरुंगात पण ही माणसं गप्प बसली नाहीत. असतो तर ते कुरल जे आहे, त्या कुरलमध्ये एक वाक्य आहे, ते सांगायचं मला. तर मी केरळमध्ये होतो आणि कोचीनवरनं मी बसलो मुंबईला यायला माझ्या प्रिय श्रोत्यानं. ते पुस्तक मी हातात घेतलं तर मुंबईला उतरताना ते संपून खाली उतरलो. पाय नीट घे रे. त्याच्यात एक वाक्य फार चांगलं आहे, ते मला सांगायचं आहे. फार सुंदर वाक्य आहे. आयुष्याचं कल्याण होईल असं वाक्य नाही. सगळं कीर्तन काळं तरी चालेल. माणूस चिंता कधी करतो? दुःख आल्यावर करतो. सुखामध्ये चिंता कसा करेल? दुःखाचे काही आघात झाले की माणसं चिंता करत बसतात. सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचा, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. एकांतात बसलं पाहिजे थोडा वेळ.
त्याच्यावर मी स्वतंत्र चिंतन करू शकेन. एकांतामध्ये स्वची ओळख होते. हा फार मोठा मुद्दा आहे. परमार्थ म्हणजे काय, त्याचं उत्तर एका वाक्यात आहे की स्वची ओळख होणे. माणसं बहिर्मुख आहेत. फार वाईट गोष्ट आहे. इकडे लक्ष द्या. एक आमचे डॉक्टर मित्र आहेत, 3 महिन्यांनी त्यांची अपॉइंटमेंट मिळते, पण डॉक्टर चिंताग्रस्त. एक दिवस आले मला भेटायला, बरं का, दीपकराव आले भेटायला. मला म्हणले महाराज फार टेन्शन आहे हो. काय? अहो 3 महिन्यांनी पेशंटला मिळते तारीख त्यांची. मग म्हणलं तुम्ही एक काम करा, तुमचा दिवस कधी सुरू होतो? तर म्हणलं 7 वाजता सुरू होतो. मग असं करा, 6 ते 7 स्वतःसाठी अपॉइंटमेंट ठेवा आणि चिंतन करा, सुखी व्हाल. भंडारा, भामचंद्र, घोराड्या आदी निर्जनथळी जाऊन तुकाराम महाराजांनी भजन केलं एकांतात. पण आता मला विस्तार करायला जागा नाही. खरं म्हणजे असली कीर्तनं आहेत ना, एक 7 दिवस एकाच अभंगावर सांगत बसलो तरच पुरं होईल, इतका व्यापक विचार. चिंतनाचा एक फायदा आहे, तसा आहे चिंतनाचा एक तोटा आहे. म्हणजे फायदा आणि तोटा सगळ्यात आहेत, मेरिट्स आणि डिमेरिट्स सगळ्याकडे आहेत ना. चिंतनाचा एक फायदा आणि एक तोटा दोन्ही सांगतो. हां, साधू संत जर एकांतात गेले तर त्यांना विचार स्फुरतात, आणि सामान्य माणूस एकांतात गेला की त्याचे विकार जागृत होतात. हा एकांताचा तोटा आहे. कामक्रोधादी शत्रू हे एकांतातच हल्ला करतात. म्हणून चिंतन करायला एकांतात गेलं पाहिजे. पण एकांतामध्ये जर वाम विचार आला तो येऊ नये याच्यासाठी तुकाराम महाराजांनी पुढची कडी सांगितली. एकांतवासी गंगा स्नाने, गंगेचं स्नान केलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. गंगा पापनाशिनी, तापहारिणी, पुण्यदायिनी. माझा काही राजकारणाशी संबंध नाही, दुरान्वयानी पण 1947ला देश स्वतंत्र झाला, पण दयाळू इंग्रज सरकारने 2 तुकडे करून दिला. मला तिकडे खोलात जायचं नाही. फाळणी झाली, हिंदुस्थान पाकिस्तान, बरोबर आहे. पण त्या फाळणीमध्ये सगळ्यात मोठा तोटा कोणता झाला असेल तर सिंधू नदी आपल्यात राहिली नाही. ज्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हिंदू संस्कृती संवर्धित झाली ते आता सिंधू आपल्यात नाही. असलीचं 2 ठिकाणी आहे. एक मंगलाष्टकात, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा, तिथं एक सिंधू आहे. आणि दुसरी सिंधू एकच पहिला नाटकात, सुधाकराची सिंधू. सिंधू नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, फाळणीमध्ये सिंधू आपल्यात राहिली नाही, हा आपला तोटा झाला. पण या फाळणीमध्ये गंगा नदी आपल्या देशात राहिली, ही भारतीयांची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही जा एकदा कधी उत्तर भारतात, आई गंगेचा धवल प्रवाह बघा किती सुंदर आहे. खरं सांगू का, माझा राजकीय प्रांत नाही आहे, पण एकटी गंगा हा देश सुजलाम सुफलाम करू शकते नदी जोड प्रकल्पाने. टिहरी डॅम बघा, अब्जावधी लिटर पाणी बंगालच्या उपसागराला उगीच जात आहे. एक गाव दुष्काळी राहणार नाही गंगेमुळे. हे सामाजिक विषय, पण आपला आध्यात्मिक प्रांत जर सांगतो एवढाच की हिंदू म्हणून जन्माला एकदा तरी गंगेचं स्नान घडावं. इकडे लक्ष द्या. किमान पूर्वीचे लोक घरामध्ये बाटल्या असायच्या गंगेच्या, निदान मरताना तरी 2 थेंब गंगेचे तोंडात पडावेत अशी अपेक्षा असायची. हे सुद्धा नसेल घडत तर तुम्हा सगळ्या पुरुषांना बायकांना आज एक मंत्र सांगतो सुंदर, की आता कीर्तन संपलं की तुम्ही घरी जाणार, जेवणार आणि झोपणार, बरोबर आहे. पण माझं तुम्हाला एक सांगणं असेल की उद्या सकाळी आंघोळीला बसलात की ते जे पाणी असेल त्या पाण्याला नमस्कार करा आणि आई गंगेचं स्मरण करा. थाप टाकत जा.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधं कुरु. काय अडचण आहे म्हणायला. नाही आला श्लोक म्हणतात संस्कृत तर त्या पाण्याला नमस्कार करा आणि एवढंच म्हणा, आई गंगे माझं कल्याण कर. काही अवघड आहे. पण माणसं आंघोळीला बसली की शिव्या घालतात पाणी कमी दिलं म्हणून. त्याला गंगा स्नान म्हणण्यापेक्षा शिवी स्नान म्हटलं पाहिजे. मी माझं ऑब्झर्वेशन आहे. खरं तर गंगेचं स्नान घडलं पाहिजे, पण गंगेकाठची माणसंच बंबाखाली आंघोळ करतात, ती गंगेत नाही करत. म्हणून आपले पूर्वज हुशार होते. आपले जुन्या लोकांना माहीत असेल, पूर्वज हुशार होते. त्याचं तांब्याचं भांडंच होतं आणि त्याला असं कड्या असायच्या पितळेच्या, आहे की नाही, होतं का नाही. काय म्हणायचे त्याला, गंगाळ. मला शब्द माहीत होता समोरून यावा तसा, पण खरं तो शब्द गंगालय असा आहे. संस्कृत शब्द आहे गंगालय. गंगालय म्हणजे काय, गंगा म्हणजे गंगा, आलय म्हणजे तिचं राहण्याचं ठिकाण म्हणजे गंगालय. पण आपली मराठी संस्कृती अशी आहे की किती चांगलं नाव असू दे, त्याचं वाटोळं केलं म्हणून समजा. त्या गंगालयाचं काय केलं, किती वंगाळ. चांगलं नाव आपण त्याचं वाटोळं केलं. काय होत होतं की माणसं आंघोळीला गेली की सहज म्हणायची, अहो गंगालयात पाणी उतरलं का. गंगेचं स्मरण, गंगालयात पाणी उतरलं का. आता ती गंगाळ मोडीत गेली, तिथं बादल्या आल्या. पूर्वी पितळेच्या असायच्या, नंतर स्टीलच्या आल्या, आता प्लॅस्टिकच्या आल्या. आणि लोक बादल्यात आंघोळ करून करून त्या लोकांना बाधल्या. असं म्हणलं तर काय वावगं होणार नाही, दचा ध केला तरी, नाही का. काय केलं पाहिजे. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. कराच उद्यापासून. पुढच्या वर्षी सप्त्यात सांगा काय फायदा झाला. काय अडचण आहे, नुसतं नमस्कार करायचा आणि गंगा म्हणायचं. कल्पना चांगली आहे, पण एखाद्याने बायकोचंच नाव गंगा ठेवलं तर फायदा जास्त होतो. गंगे पाणी उतरलं का ग, होऊ शकतंय. असो, विनोदाचा भाग सोडून द्या, गंगेचं स्नान करावं. पुढचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे. देवाचे पूजने हा मुद्दा आहे. माझ्याकडे लक्ष द्या, चांगलं ऐकताय तुम्ही. तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे, खूप मोठा. तो संक्षेपानं व्यक्त करतो. घरामध्ये दुःख का येतं हा एक प्रश्न आहे. माझ्याकडे लक्ष द्या. घरामध्ये दुःख का येतं त्याचं उत्तर देतो मी. घरामध्ये दुःख प्रवेश करतं ते दोनच दारांनी येतं, तिसरा दरवाजा नाही. दोनच दार आहेत घरामध्ये दुःख प्रवेश करण्यासाठी. त्यातलं पहिलं दार आहे घरात निर्माण झालेले पितृदोष. हे दुःखाचं एक प्रमुख कारण. म्हणून घरामध्ये सौख्य नांदायचं असेल तर घरातले पितर तृप्त असावे लागतात. तो आजचा माझा विचाराचा मुद्दा नाही. आणि दुसरं, घरातल्या कुलदेवता संतुष्ट असाव्या लागतात. कुलदेवतांची पूजा झाली पाहिजे. इकडे लक्ष द्या. आवर्जून तुम्हाला सांगतोय माझ्या सर्व बांधवांना, शास्त्र असं आहे की कुलदेवतांची पूजा घरातल्या कर्त्या पुरुषानं करायची असते, असा नियम आहे. माझ्याकडे लक्ष द्या. घरातल्या कर्त्या पुरुषांनी कुलदेवतांची पूजा करायची असते, जी आम्ही बायकांवर सोपून दिली. मी कधी कधी आवारी महाराज जातो आणि एखाद्या घरात विचारतो, का हो पाटील
देवाची पूजा कोण करतं? तोही दातवीच सांगतं, मंडळी करते. ते लाज वाटत नाही सांगायला. हा चहा ढोसला की चालला चावडीत. आजच एक लक्षात ठेवा, आपल्या घरातल्या कुलदेवता असतील त्या घरातल्या कुलदेवतांची पूजा कर्त्या पुरुषाने करायची. तो गावाशिवाला गेला तर त्या घरातल्या कुलस्त्रीनं पूजा करायला काही अडचण नाही. कधीतरी मी निवांत सांगेल, कुलदेवतांचं नवरात्रसुद्धा पुरुषांनी करायचं असतं. जे आम्ही बायकांवर सोडल्यानं आपण वडापाव खायला मोकळे. घरामध्ये सौख्य नांदायचं असेल तर कुलदेवतांची पूजा ही कर्त्या पुरुषानं करायची असते. देवाचे पूजने आणि उत्तरार्धात प्रदक्षिणा तुळशीच्या. आता ही मुंबई आहे, आपण 16x18च्या घरात राहतोय. अंगण कुठलं? तर मी 100% मार्क ह्या सगळ्या आमच्या उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता भगिनींना देईन. ह्या सगळ्या बसल्यात का होईना, पण एखादा डबा त्या खिडकीमध्ये तुळशीचा टांगतील आणि त्याला पानं घालतील. भारतातली संस्कृती जर जतन केली असेल तर सगळी मातृवर्गानं केली हे मानलं पाहिजे. लक्षात ठेवा, जास्त त्यांना मूल्य दिलं पाहिजे. पुरुष भाविक असत नाही फार, त्याला टगेगिरीतच वेळ पुरत नाही. बायका भाविक आहेत, लक्षात ठेवा. कधीतरी जास्त बोलेन त्याच्यावर. खेड्यापाड्यात कीर्तन केलं तर मी त्यांना सांगतो की तुम्हाला जागा असेल तर तुळशीचे ताटवे लावा. मी सांगतोय आता बघा, ऐका तुम्ही जरा, माझ्याकडे लक्ष द्या. जगामध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल तर ती प्रदूषण आहे. पोल्युशन ही मोठी समस्या आहे. नुकत्याच बातम्या बघितल्या असतील तर समजेल तुम्हाला की आता माणसांनी राहावं असं दिल्लीतलं वातावरण नाही. प्रदूषित झाली दिल्ली, एवढं प्रदूषण आहे. मुंबई काही कमी नाही त्याला. जगामध्ये सगळ्यात प्रदूषित राष्ट्र जर्मनी आहे. सगळ्यात जास्त प्रदूषण जर्मनीला आहे. जर्मनीमध्ये असे ऑक्सिजन बार आहेत. तिथं जायचं आणि तो मास्क लावायचा, असा शुद्ध ऑक्सिजन घ्यायचा अर्धा पाऊण तास, तेव्हा माणूस जगू शकेल. एवढं भयानक आहे. फक्त जर्मनीमध्ये ऑक्सिजन बार आहे आणि आपल्याकडे बिअर बार आहे, एवढाच फरक आहे. तिकडं ऑक्सिजन बार आहेत. मुंबईत फार वेळ लागणार नाही त्याला, खूप प्रदूषण बाहेर, एवढं पोल्युशन आहे. आपल्याच वाहनातून वाहणारा कार्बन मोनॉक्साईड नावाचा विषारी वायू भकाभक बाहेर येतोय आणि माणसाला अल्पायुष्य करतोय. दिल्लीच्या वातावरणात ऑक्सिजनची मात्राच राहिली नाही, तो जगणार कसा? जुन्या लोकांना आठवत असेल मी काय सांगतो ते लक्ष द्या. पण आपल्याकडे शिकवलं होतं की रात्री झाडाखाली झोपू नये, दिवसा झोपावं. का? कारण रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात, दिवसा मात्र ऑक्सिजन सोडतात. दिवसभर झाडाखाली बसावं, रात्री बसू नये. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, याच्यामध्ये एक अपवाद आहे. तुळशी नावाचा वृक्ष 24 तास ऑक्सिजन सोडतो, म्हणून तिच्या सानिध्यात गेलं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि सकाळी तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. गंमत म्हणून सांगतो, इकडे लक्ष द्या. रामायणातली गोष्ट सांगतो. चला आता थोडी एखादी गोष्ट सांगितल्याशिवाय लोकांना पटत नाही. रामायणातली गोष्ट आहे, ऐकून तर ठेवा. प्रभू रामचंद्रांच्या आदेशानुसार मारुतीराय लंकेत गेले. त्या जाताना मारुतीरायला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की तू चाललाय लंकेमध्ये, तुला चहा प्यायची इच्छा झाली तर एक घर आहे आपलं. चहा पित होता का नाही माहीत नाही, पण आधुनिक ब्राह्मण सांगायला अडचण नसावी. तो गेला लंकेमध्ये मारुतीराय. सीतामाईचा शोध लागला. अशोक वाटिकेचा विध्वंस केला मारुतीरायांनी. मारुतीला करमे ना लंकेत, कारण भजन नाही ना. लंकेत भजन कोण करणार?
सगळेच राक्षस. त्यांच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्राने सांगितलं की एक घर आहे आपलं, इकडं लक्ष द्या. पण कुणाचं घर आहे बिभीषणाचं ते येताना पत्ता पण आणला नाही, मोबाईल नंबर पण घेतला नाही. कसं ओळखायचं? बुद्धिमत्ताम वरिष्ठम. मारुतीराय बुद्धिमान. अक्कल चालवली, एक लंकेला फेरी मारली पूर्ण आणि अचूक एका राजवाड्यात उतरले आणि त्या राजवाड्याच्या गेटमधनं आतमध्ये गेले. तो बिभीषण महाराजांचाच वाडा होता. भक्तराज बिभीषण प्रभू रामचंद्राची पूजाच करत होते. त्याला बघितल्यावर मारुतीरायाला आनंद झाला. त्याने गर्जना केली, भुभुकार केला, जय श्रीराम. मागे वळून बघितलं बिभीषणाने, उठून त्या मारुतीला आलिंगन दिलं, म्हणले जय हनुमान. 2 भक्तांची भेट झाली. म्हणले मारुतीराय तुम्ही लंकेत आलात, माझ्या कानावर होतं, तुमचे प्रताप माझ्या कानावर आले. माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? कारण या नगरातले सगळे लोक नालायक आहेत. माझा पत्ता पण कोणी सांगणार नाही, सगळेच राक्षस आहेत. मारुतीराय म्हणले मी कोणाला पत्ता विचारला नाही. मग गुगल मॅप लावला. मी काय तुम्हाला करंट लोकेशन दिलं नव्हतं? माझं घर सापडलं कसं? मारुतीरायाने उतरलं, मी संपूर्ण लंकानगरीला फेरी मारली, एकाच राजवाड्यापुढे तुळशी वृंदावन होतं, या वृंदावनाने तुझा पत्ता सांगितला. मला विचारायची गरज भासली नाही. काय सुंदर दृष्टांत आहे. काही कळतंय? सांगू म्हणता, ज्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ते वैष्णवाचं घर, आणि ज्या दारात तुळशीचं वृंदावन नाही ते राक्षसाचं घर. एवढं कीर्तन कळालं तरी पुष्कळ आहे. लावा 2-4 मनी प्लांट लावण्यापेक्षा तुळशीचं लावा की. असं झाड लावून पैसा वाढत नसतो. भोळसट समजूत की मनी प्लांट वाढला की पैसा वाढतो. जरा बोलू सांगू, मनी प्लांट वाढल्यानंतर पैसा वाढत नाही, पण तुळशी लावली तर आरोग्य वाढेल, हे 100% सांगतो. देव भेटो नाही तर न भेटो, पण आरोग्य तर भेटो. देव भेटेल तेव्हा भेटेल, पण आरोग्य तर भेटो. ही लहान लहान मुलं उभी आहेत, काही त्यांना कीर्तन पण कळत नाही, काही वय नाही त्यांचं कीर्तनाचं. ते एक तर मागाशी 1.5 तास झालं टुकू बघतंय माझ्याकडं. माझं लक्ष आहे बारीक त्याच्याकडं. त्याचं वय नाही कीर्तन कळायचं. चलो आपको भी बताता हूँ बढिया. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय आहे, मी लहान होतो, माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते आणि आमच्याकडे चांदोबा यायचा. चांदोबा नावाचं एक मासिक होतं लहान मुलाचं. आता तो चांदोबा ना पण लिंबुनीच्या झाडाआड गेला आहे. आता चांदोबा पण नाही. असेल कुठेतरी एखाद्या बुक सेलरकडे, पण चांदोबा होता. 50 पैशाला ते पुस्तक होतं तेव्हा लहानपणी माझ्या. 50 पैसे. 1 ते 5 तारखेला यायचं आणि आम्ही त्या काकाला विचार, काका आला का चांदोबा पेपरवाल्याला? तो म्हणायचा नाही बाळा आज आला नाही, उद्या येईल बरं का. आम्ही असं वाट बघायचो. त्यात काही गोष्टी त्याच्यात फार सुंदर होत्या. ती वाचलेली गोष्ट मला कीर्तनात उपयोगाला आली. इकडे लक्ष द्या, गोष्ट सांगतो चला. त्यात एक गोष्ट आली होती तुळशीचं महिमान सांगणारी. मला ती आवडली. मी शेकडो कीर्तनात सांगितले. लोकांना जरा रंजकता असते, बरं वाटतं त्यांना जरा गोष्ट सांगितली की. जसं एखादं कडू औषध कॅप्सूलमध्ये द्यावं लागतं तशी गोष्ट सांगावी लागते. एक बादशाह होता. गोष्ट, तो बादशाह होता, नास्तिकच होता, पण त्याचा प्रधान होता तो मात्र आस्तिक होता त्या राजाचा. ते दोघंजण लागले फिरायला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेले. मॉर्निंग वॉकला जात असताना काय झालं, सकाळच्या प्रहरी 6-6:30 वाजता झुंजू झालं होतं, उजाडलं होतं. बादशाह प्रधानजी निघाले. तर एका ठिकाणी त्या प्रधानजीला एक तुळशीचं रोप दिसलं, एवढं मस्त, त्याला मंजिऱ्या आलेल्या. तर ते प्रधानजीने असा नमस्कार केला तुळशीला. भाविक असल्यामुळे ते बादशाहने विचारलं ये क्या है? तो बोले ये भगवान है. तो बादशाह नास्तिक असल्यामुळे ये पौधा कोई भगवान होता है? ते झाड काय देव असतं का? त्याने ते झाड उपटलं तुळशीचं, त्याचा चोळामोळा केला आणि फेकून दिलं. वाईट वाटलं प्रधानजीला, पण काय करणार.
आश्रिताला मतस्वातंत्र्य नसतं. भाकरी म्हणले बादशाहाने तुळस उपटली, चांगलं केलं नाही, पण याला जरा अद्दल घडवली पाहिजे. प्रधानजीच्या डोक्यात तो विषय आला. जरा पुढे गेले, फरलांग 2 फरलांग गेले असतील नसतील, एक मोठं खाचखुजलीचं झाड होतं, पुरुषभर उंचीचं. त्या प्रधानजीने तिथं साष्टांग नमस्कार घातला, आडवा झोपून रोडवरच. त्या बादशाहने विचारलं, प्रधानजी अभी ये क्या है? तो बोले उससे भी बड़ा भगवान है, वो छोटा भगवान, ये बड़ा भगवान. आता बादशाहला मगाचा चेव होताच, त्यांनी हे पण झाड उपटलं, त्याचा चोळामोळा केला. पुढे काय झालं सांगितलं पाहिजे. ती जी तुसं पडली आतमध्ये, आग झाली, टराटरा खाजवायला लागला तो बादशाह. मोठमोठ्यांदा ओरडायला लागला, प्रधान जी ये क्या हुआ, प्रधान जी ये क्या हुआ? तो प्रधान जी बोले, कुछ नहीं हुआ सरकार, छोटे भगवान ने बड़े भगवान को फ़ोन किया, जब ही ऐसा हुआ. तो क्या करना होगा, चलो अभी छोटे भगवान की माफ़ी मांगो. ते दप्तर तिकडून इकडं आणलं. काय ते तिथं तुळशीचं झाड पडलंच होतं. प्रधानजीला सगळी गुणधर्म माहीत होते तुळशीचे. त्यांनी पाला काढला, त्याचा रस काढला आणि तो बादशाच्या अंगाला लावला. तुळशीच्या औषधी गुणधर्माने त्याची आग थांबली, दृष्टांत संपला. एवढी तुळशी बहुगुणी. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने आपला उपास्य वृक्ष तुळशी मानला वैष्णवांची. खरं म्हणजे तसं बघितलं तर बरं का, माझं पटेल न पटेल तुम्हाला, पण खरं तसं बघितलं तर हिरव्या पानांची सुद्धा जर उपलब्धी झाली तर ती दिवसभर गळ्यात घातली पाहिजे. मिळत नाही हा भाग वेगळा. म्हणून संप्रदायाने खूप विचाराच्या अंती त्या तुळशीच्या लाकडापासून केलेली माळ गळ्यात घालावी हा सिद्धांतच मानला. दीक्षेसाठी गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. वैष्णव म्हणताना गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. वारकरी व्हायचं असेल तर ती लाकडंसुद्धा ऑक्सिजन देतात. तुळशीची लाकडं असतात ना, ती जरा मोठी पाहिजे, नाही तर भिंगातून बघावी लागते माळ. चांगली टपोरी माळ पाहिजे. आपला साधा वारकरी कसा आहे, चांगले भरपूर माळा पाहिजेत. एखाद्या बाईला कसं 10-20 तोळे सोनं असल्यावर किती बरं वाटतं, तसं वारकऱ्याने पण चांगल्या अशा मजबूत माळा घातल्या पाहिजेत गळ्यामध्ये. पण माणसं नाही घालत. माळ घातली पाहिजे. इथे सांगलीला आमचं एक ओळखीचं कुटुंब आहे. झालेली गोष्ट सांगतोय. त्या घरामध्ये 40 लोक आहेत. त्या कुटुंबात 39 लोकांनी माळ घातली. 82 वर्षाचा म्हातारा आहे, त्याची बायको, 4 मुलं, 4 सुना, नातवंड, 40 घर आहेत, 40 माणसं घरात. 2 नंबरचा मुलगा माळ अजून घालत नाही, 52 वर्षाचं झालं आहे. मी आत्ता गेलो होतो मागच्या महिन्यात. सांगितलं, तात्या आपलं सगळं घर वारकरी आहे, हे तुमचं 2 नंबरचं चिरंजीव आहे, ते माळ घालत नाही. आज चांगला एकादशी दिवस आहे, घालून टाकू. तो म्हणला त्याला नाही माळ घालायची. तो 82 वर्षाचा म्हातारा म्हणला. मला आश्चर्य वाटलं, म्हातारा माळकरी. तो म्हणलं त्याला नाही माळ घालायची. म्हणलं का? तो पाहुण्यासाठी ठेवला आहे. काय नियोजन आहे त्या घरातलं. तो म्हातारा काय म्हटला, तो पाहुण्यासाठी ठेवला आहे. म्हणजे एखादा पाहुणा रविवारी जर आला तर एक नमुना आपल्या घरात पाहिजे. काय काय नियोजन असेल त्या घरातलं बघा तुम्ही. असं नाही राहिलं पाहिजे. कुणी नमुन्यावारी राहिलं असेल तर कीर्तन संपल्यावर माळ घाला. तुळसी माळ गळा गोपी चंदन केला, हृदय कलवला वैष्णवांचा, हृदय कलवला वैष्णवांचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. विठोबा रखो.
रखुमाई गोपाल कुमार जय जय विठोबा रखुमाई आहार विहार नेम इंद्रियाची सार शुद्ध आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी मासन भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार युक्त आहार चिंतन केलं पाहिजे. 2 एकांतात गेलं पाहिजे. गंगेचं स्नान केलं पाहिजे. देवाची पूजा केली पाहिजे. आणि 5 तुळशीला प्रदक्षिणा केल्या पाहिजे. आता पुढे इकडे लक्ष द्या. युक्त आहार विहार. आपला आहार चांगला पाहिजे. मानवी जीवनाचा विचार करता किंवा त्याच्या मानवी शरीराच्या पचन संस्थेचा विचार करताना मानवी जीवनाची पचन संस्था ही शाकाहाराची आहे, मांसाहाराची नाही. माणूस पेट्रोलच्या गाडी डिझेल भरतोय खरं, ती प्रकृती नाही. मांसाहार करू नये, शाकाहार केला पाहिजे. आता मला वेळ नाही आहे सांगायला, पण एक वाक्य सांगतो, चांगलं ऐकताय म्हणून. हे शिरूर तालुक्यातलं कोण असेल इथं तर त्याला कळेल माझं बोलणं. इकडे लक्ष द्या. त्या शिरूरच्या बाहेर न्हावरा फाट्यावर एक ढाबा आहे, कानिफनाथ ढाबा. एका वारकऱ्याचाच आहे तो. माझ्या चालकाला चहा प्यायचा होता म्हणून तिथं थांबलो होतो. बडी गौर से सुनो, तिथं एक बोर्ड आहे तिथं त्या ढाब्यावर, आणि शाकाहाराचं महत्त्व सांगणारी 2 वाक्य लिहिली त्याच्यावर. खूप सुंदर, खूपच सुंदर. उद्या स्टेटसला ठेवायला अडचण नाही. त्याच्यावर असं लिहिलंय, मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं. मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं और मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. शाकाहारी माणसं शतायुषी आहेत. मला रामायणाचाच आश्रय करून सांगायचं झालं तर एका उदाहरणाने सांगतो. इकडे लक्ष द्या. राम रावणाचं युद्ध झालं, ऐकताय ना? रावणाच्या बाजूने कोण युद्ध करत होते? बोला. राक्षस, बरोबर. रामाच्या बाजूने कोण युद्ध करत होते? वानर. राक्षस काय खात होते? मांस. वानर काय खात होते? पाला. बरोबर आहे. विजय कुणाचा झाला? ऐकताय ना? विजय पाला खाणाऱ्याचा झाला, मांस खाणाऱ्याचा झाला नाही. रानेचिया पाले खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा. काय ज्ञानेश्वरी बोलते? पाला खाणाऱ्याचा विजय होतो, लक्षात ठेवा. पण शाकाहारी असा. शाकाहारी लोकांसाठी पण एक आहे. युक्त म्हणजे काय? युक्त म्हणजे काय? मला एक शिकवायला येत होते योगाचार्य 18व्या वर्षी. त्याने मला एक सूत्र सांगितलं होतं, तुम्हाला पण सांगतो. आपल्या पोटाचे 4 भाग करायचे, प्रत्यक्ष नाही, कल्पना करायची. 4 भाग. त्याच्यात 2 भागात अन्न, 1 भागात पाणी आणि 1 कप्पा रिकामा ठेवायचा. तो माणूस 100 वर्ष जगतो. पण माणसं पंक्तीला बसली की जी पोतं हलवून खातात, वर टाळकं लावतात. आता काय सांगू तुम्हाला. एक माझ्या शेजारी बसला, जिलेबी होती जेवायला. किती जिलेबी खाल्ली असेल अंदाज? 42 कडी खाल्ली. तोंड वाचलं तर जिलेबी दिसत होती. तेवढ्यामध्ये मठ्ठावाला आला. मठ्ठा. तो म्हणला, द्या मठ्ठा. हो म्हणलं, तुमच्या तोंडात जिलेबी दिसते, हा मठ्ठा कुठं बसवणार? तो म्हणला, का त्या जिलेबीच्या नळ्या मोकळ्या आहेत की? जाऊन बसा. हसल्याला आरोग्य कसं मिळेल?
युक्त आहार, युक्त विहार, दारू, गांजा, अफू, चरस, ताडी माडी, गुटखा ही व्यसनं नाही केली पाहिजेत. एक तर माझ्या कीर्तनातच आला दारू पिऊन. मग आत्मचरित्र लिहिलं तर हे लिहिणार आहे मी त्याच्यात. आवारी महाराज एकदम म्हणजे अगदी त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर तारा ठेवून आला. आपल्याला असले शब्द पण आठवत नाहीत. ते चोपदार असतात ना, इथं नाही चोपदार आता, पण ते चोपदार असतात आपल्या, ते त्याला हाकलत होते, तिकडं जा, इकडं येऊ नको, महाराजाजवळ येऊ नको, इकडे येऊ नको. तो तिथनंच ओरडायचा, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. मी म्हटलं त्या चोपदाराला त्याला इकडं येऊ दे, इकडं लक्ष द्या रे पोरानं, पुढं सरका जरा, घाबरू नका. बघा दारुड्याचा प्रताप, नावासरशी काय होतंय बघा की. इकडं लक्ष द्या पोरानं, पुढं सरका, कशाला घाबरताय, पुढं सरका, तिकडं चिटकू नका. तो तिथनंच ओरडायचा, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. तर मी चोपदाराला म्हणलं त्याला इकडे येऊ दे, कारण ही गावात वाजणारी घंटा आहे, हे गावभर उद्या सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही. येऊ दे म्हटलं त्याला. तो आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं. हे त्याला कळलं हां त्या अवस्थेत, पण इथं पाया पडावं लागतंय. ते माझ्या पायावर डोकं ठेवलं, माझ्याकडे असा बघायला लागला. ते बघणंही विचित्र असतं, तुम्ही बघून बघा. मला म्हणला तुम्हाला प्रश्न विचारू का? तर म्हणलं विचार. मला दमात विचारलं, उत्तर देणार का? मग मी सावध झालो. म्हटलं आलं तर देईन, मला पण सगळं येत नाही, आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून माझं महत्त्व कमी होत नाही. म्हटलं सावध असायचं. आपल्यालाच विचारायचा पहिल्या धारेची कुठं मिळते. आपण काय सांगणार, आपण जर त्या रस्त्याला गेलोच नाही. तर मला त्याने विचारलं की तुम्हाला अगस्ती ऋषी माहीत आहे का? मला हाय अगस्ती. मला चक्रवलं, त्याने अगस्तीचं नाव सांगितलं. मोठे ऋषी होते. मग तो किती घोटा सागर पिला? म्हणलं 3 घोटा सागर प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का मी मोठा? म्हणलं तूच मोठा. आता तुझ्यापेक्षा ब्रह्मांडात कोण मोठा असेल? अशी बुद्धिभ्रष्ट माणसं होतात. वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये, फार झोपू नये, फार झोपू नये. कुंभकर्णाचे नंतर वंशज बरेच आहेत. फार झोपू नये. शेवट सांगू, लवकर उठलं पाहिजे. आजच्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य सांगतो पुढे. वेळ संपत आलाय. सगळं कीर्तन नाही कळलं तरी सगळ्या तरुणांना, वृद्धांना, लहान चिमुकल्यांना, तुम्ही तुमच्या नातवंडांना सांगा, तुमचं आयुष्य मोठं करायचं असेल तर हे मला सुचलेलं एक खूप सुंदर वाक्य आहे, ते सांगतो. खरंच उद्या स्टेटसला ठेवा. हे वाक्य असं आहे, ज्या व्यक्तीला मोठं व्हायचं आहे, ज्या व्यक्तीला मोठं व्हायचं आहे त्याचं अंथरूण सूर्यनारायणांनी पाहता कामा नये. तो माणूस मोठा होतो. खरं ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. सध्या मुलं ब्राह्ममुहूर्तावर झोपायला जातात. सकाळी 11 वाजता झाली भली पहाट. समारोप करतो. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेने पाहू नका, दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा, सुखानं संसार करा, आणि हे सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासाठी आपण सगळी श्रमजीवी माणसं, श्रमजीवी माणसं. पोटाची खळगी भरण्यासाठी आपण आपल्या प्रांतातून मुंबईत आलो. आणि सगळ्या माता भगिनींना सांगेन, ही लहान लहान मुलं आहे त्यांना माळ घाला. एखादी बाई म्हणते जरा त्याला कळायला लागू दे मग घालू. त्याला भलतंच कळायला लागेल, ऐकणार नाही. पुरुषांना कळणार नाही, बायकांना कळेल. 5व्या दिवशी 5वी पुजतात का नाही, त्या दिवशी 6वीची पूजा करतात. बरोबर आहे. एरवी ती शिवी आहे.
नाही कळत. त्या दिवशी देवी आहे, बरोबर ना. भांडण लागल्यावर त्या सटवीची पूजा करतात आणि सटवीला वरदान आहे, ती त्या बाळाचं भाग्य लिहिते त्या दिवशी. हा बाळ मोठा कसा होईल ते तिची पूजा करतात. तू असं लिही की हा संध्याकाळी हरिपाठाला जाईल, डुलत येणार नाही, असं लिही. जरा बोलू, बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या गळ्यात माळ घातली तर सटवी वाईट कसं लिहू शकेल ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ. कित्येक आमच्याकडे घराणीच्या घराणी आहे की बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्या उशाला गाथा आणि ज्ञानेश्वरी ठेवली जाते आणि गळ्यात माळ घातली जाते. ज्या बाळाच्या उशा पायथ्याला जर संदर्भ ग्रंथ असतील कशीच वाईट लिहिल. सगळ्यांना माझं सांगणं आहे, माळा असेल तर उत्तम. कोणी नमुन्यासाठी राहिला असेल, तो पाहुण्यासाठी ठेवला आहे असं कोण असेल, माळ घाला. मी इथं बसलो आहे, असती तर घातली असती, ती पण आम्ही अडचण ठेवली नाही, आम्ही गाडीतच माळा ठेवल्यात. आमचे कान्होबा महाराज आहेत माझ्याबरोबर, कान्होबा महाराज पाटील, त्यांच्याकडनं घ्या. 20 रुपयाला आम्ही आळंदीला घेतो, 20च रुपयाला देतो. त्याला विचारू नका 50च्या 3 देतो का. आमचं काही दुकान नाही. माळ घालायची असेल तर घाला, आम्ही हे केलंच पाहिजे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुम्ही सगळे जमलात, सगळा अभंग काही सांगून झाला नाही, होणारही नाही. पुढेही बहुत करणे आहे. भुकेच्या वेळी जास्त सांगत बसू नये असं माझं मत आहे. माझे मित्र पंढरनाथ केसरकर आज आले. खूप सुंदर एक मुंबईतलं गुणी व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांना गुरुचा आशीर्वाद असा आहे की अनेकदा भजन स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला आणि त्याच्यापेक्षा त्यांची ओळख सांगणार, मोठी ओळख, ते पहिला नंबर येऊ दुसराही स्पर्धेचा विषय. पण वैकुंठवासी मारुती महाराज बागडे हे माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी त्रयोदशीला माऊलीच्या समोर भजन करायचे आणि त्याच्यानंतर ती परंपरा पंढरनाथ केसरकरांची. आज अनेक वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर त्यांचं भजन आहे त्रयोदशीला आणि आळंदीतले सगळे दिग्गज ऐकायला येतात भजन. हे एक योग चांगले आहेत. आवारी महाराजांनी खूप चांगला उत्सव केला. त्यांचे भाऊ सुरेश महाराज आवारे हे माझे मित्र, एकेकाळचे, दोघं एकत्र खूप राहिलो. जितेंद्र महाराजांनी आपली परंपरा मुलाकडे सोपवली आहे, चांगला वाजवतो आहे तो. ही सगळी लहान लहान मुलं, त्यांचे विद्यार्थी, सगळ्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि बसलेल्या सगळ्यांना आवाहन करतो की हे सगळे उत्सव फार गरजेचे आहेत, फार गरजेचे आहेत. जरा बोलू, कोणता प्रांतीयवाद नाही मांडत, पण मराठी भाषिकांच्या दृष्टीनं हे उत्सव मुंबईत होणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याकरता तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं, आपापल्या पद्धतीने मदत करणं. कारण हे सगळे समारंभ लोकाश्रयावर चालतात. समोर पावती पुस्तक घेऊन बसलेले लोक आहेत. आपल्या संपत्तीतला 1.0 हिस्सा दान करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. 1.0, तेव्हा 90% संपत्ती यशस्वी होते, हे विसरू नका. यथोचित काय आहे, तन मन धन या तिन्ही गोष्टी अपवित्र आहेत. तन अपवित्र, मन अपवित्र, धन अपवित्र. तन शुद्ध करायचं असेल तर स्नान करावं लागतं, मन शुद्ध करायचं असेल तर ध्यान करावं लागतं आणि धन शुद्ध वाटत असेल तर दान करावं लागतं. हे कधी विसरू नका, तुम्ही लक्षात ठेवा. जे काय असेल ते आपल्या पद्धतीने दान करावं, त्याच्यावर ते उत्सव चालतात. एक टुमदार पण छान उत्सव चालू आहे सेक्टर नंबर 4ला. असाच उत्सव चालू राहावा, आदानप्रदान संत वाङ्मयाचं व्हावं, सर्वांचं सुयश चिंतितो. देह समर्पी जय देवा, देह समर्पी जय देवा, देह समर्पी जय देवा, देह समर्पी जय देवा. बार काही न घ्यावा, बार काही तन घ्यावा, बार काही न
युक्तार विहार युक्तार विहार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर नसावी बासर अरे निद्रा बहुभाषण भाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा निद्रा बहु